नमस्कार, सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। 20 जून 2025 रोजी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून यात्रिक लॉजिंग बोर्डिंगवर कारवाई करण्यात आली होती आणि या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध असलेलं हे लॉजिंग बोर्डिंग तोडण्यात आलं होतं। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण व प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले यांनी या ठिकाणी उभे राहून स्वतः जेसीबी लावून माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी ही कारवाई केली होती। कारवाईचे दृश्य तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि कारवाईच्या ठीक 3 महिन्यानंतरच हे बांधकाम उभं राहतं आणि उभं राहिल्यानंतर परत एकदा हे लॉजिंग बोर्डिंग सुरू झालं आहे आणि या लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्यामागे 27 लाख रुपयांचा मलिदा वाटला गेला आहे आणि या 27 लाख रुपयांचा मलिदा कोणी खाल्ला, कोण याच्यामध्ये दोषी आहे, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांपर्यंत किती लाख रुपये पोहोचले अशी चर्चा आता सध्या सुरू आहे। मीरा भाईंदर शहर हे कोणतं मोठं पर्यटन स्थळ नाही आहे, तरी देखील या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये अनेक अवैध लॉजिंग बोर्डिंग सुरू आहेत आणि या लॉजिंग बोर्डिंगमध्ये देह व्यापार सुरू आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या कारवाईमध्ये अनेक वेळा याच लॉजिंग आणि बोर्डिंगमध्ये देह व्यापार करताना अनेक कारवाया केल्या गेल्या आहेत आणि या लॉजिंग बोर्डिंगमध्ये मिळालेल्या माहितीनुसार अशी आम्हाला बातमी मिळाली आहे की या लॉजिंग बोर्डिंगमध्ये देखील देह व्यापार सुरू आहे। याची पोलिसांनी चौकशी करावी आणि जो 27 लाख रुपयांचा मलिदा अधिकाऱ्यांपर्यंत ज्याने पोहोचवला त्या पत्रकाराची पण चौकशी व्हायला पाहिजे। तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी जे या सर्व प्रकरणामध्ये सहभागी आहेत। कुणापर्यंत किती पैसे गेले ही सर्व बाब नागरिकांसमोर येणं गरजेचं आहे।